अण्णाभाऊ साठेचं कर्तृत्व हे एक पदरी एक रंगात बुडवून चालणार नाही। हा व्यापक अशा प्रकारच्या भूमिका जगणारा आणि विचार अभिव्यक्त करणारा माणूस आहे। संबंध विश्वाची कल्पना आणि विश्वाचं कल्याण, विश्वाची शांतता अण्णाभाऊंच्या भूमिकेमध्ये आपल्याला शोधता येते, सापडते। अण्णाभाऊचं साहित्य हे विविध व्यक्तिरेखांनी, विविध प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखांनी प्रतिबिंबित झालेलं साहित्य आहे। समाजातलं जिवंत वास्तव आपल्या साहित्यामध्ये अण्णाभाऊंनी अभिव्यक्त केलं आणि म्हणून त्यांचं साहित्य मराठीपुरतं मर्यादित नाही। 25-26 भाषांमध्ये भाषांतरित झालेलं अण्णाभाऊंचं साहित्य हे अफाट आहे। 33 कादंबऱ्या लिहिल्या, 250 कथा लिहिल्या, जवळजवळ 13 वगनाट्य आहेत, 300 गाणी आहेत आणि 7 चित्रपट अण्णाभाऊंच्या नावावर आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। चित्रपट, कथा, कादंबरी आणि वगनाट्यामध्ये रमणारा हा माणूस, तमाशाचा उद्धार करणारा माणूस, संबंध श्रमिक आणि दलितांची बेरीज करणारा माणूस, सांस्कृतिक मानदंडांची एकत्र बेरीज करणारा माणूस अण्णाभाऊंनी भीमराव आंबेडकरांना स्वीकारले, अण्णाभाऊंनी मार्क्स स्वीकारला, अण्णाभाऊंनी लोकमान्य टिळक स्वीकारले, अण्णाभाऊंनी अमरशेख स्वीकारले, अण्णाभाऊंनी आचार्य आत्रेय स्वीकारले, अण्णाभाऊंनी संबंध श्रीपाद अमृत डांगे स्वीकारले, अण्णाभाऊंची संबंध खांडेकरांची प्रस्तावना त्यांनी स्वीकारली आणि अशा अनेक भूमिका, सांस्कृतिक भूमिका अण्णाभाऊंच्या एकात्मतेचं वैशिष्ट्य आहे। भारतीय एकात्मता आणि विश्वात्मक एकात्मता सिद्ध करणारा हा माणूस आहे आणि अशा माणसाला संबंध देशाच्या भारत सरकारनं भारतरत्नापासून बाजूला ठेवणं योग्य होणार नाही। पण भीक मागून अशा प्रकारचं मागणं हे आम्हाला लाचारीचं वाटतं। सन्मानानं अण्णाभाऊला भारतरत्न मिळाला तर ती फार आनंदाची गोष्ट आहे। पण जो विश्वरत्न आहे, ज्याला विश्वरत्न पुरस्काराने सन्मानित करावं अशा प्रकारचा माणूस असेल तर त्याला भारतरत्न ही कमी पात्रतेची अशा प्रकारची पदवी मला वाटते आणि माझ्या दृष्टीनं तरी अण्णाभाऊ विश्वरत्न पदवी देण्याच्या लायकीची आहे। अशा श्रेष्ठ लेखकाला, अशा श्रेष्ठ शाहिराला, श्रेष्ठ मानवतावादी भूमिकेला आणि सर्वात्मक अशा प्रकारच्या कल्याणाची भूमिका एकात्मक जगणाऱ्या, सांगणाऱ्या, सिद्ध करणाऱ्या, पेरणाऱ्या माणसाला मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।